हॅलो फ्रेंड्स, आज मी चालले माझ्या मामाच्या गावी. स्टँडवरती पोहोचताच तर बसची वाट बघत होतो. बस तर अजिबात येत नव्हती. त्यानंतर एक बस आली आणि बसमध्ये बसलो. ती बस पण नशीब पूर्ण खाली होती. नंतरला आम्ही तिकीट काढून घेतलं आणि फायनली आम्ही गडिंग्लजला पोहोचलो. गडिंग्लजला पोहोचताच क्षणी आम्ही स्टँडवरती बसलो मामाच्या मुलीची वाट बघत. मग ती बोलली की मी दत्त मंदिराजवळ आहे. मग आम्ही तिला भेटायला दत्त मंदिराजवळ गेलो. मग ती बोलली इथे 99 रुपयाचा सेल पण आहे. मग म्हटलं चल आपण जाऊया. म्हणून आम्ही 99 रुपयाच्या सेलमध्ये गेलो. मग मी काय एक उशी घेतली आणि एक झुमर घेतलं. आणि तुम्ही बघू शकता इथे किती 99 रुपयाच्या वस्तू आहेत. 50, 10 रुपयापासून 20 रुपयाच्या अशा वस्तू आहेत आणि खूप ही छान आहे. म्हणजे कमी पैशात तुम्हाला चांगल्या वस्तू भेटून जातील. मग झुमर दिसताच मी ते घेऊन टाकलं, कारण की मला ते झुमर पाहिजे होतं म्हणून. आणि ते खूप मला आवडलं होतं. मग पटापट त्या दोघांचं बिल करून आम्ही पोहोचलो मग गडिंग्लजच्या स्टँडवरती जाताच क्षणी भूक लागली होती. म्हणून मग आम्ही मस्त असा एक वडापाव खाऊन घेतला आणि चाय पिऊन घेतलो. आणि त्यानंतर मग आम्ही परत स्टँडवरती जाऊन बसची वाट बघत बसलो होतो. तशी तर बस स्टँडवरती तर खूपच गर्दी होती. मग आम्ही पुढे जाऊन उभे राहिलो, कारण की आमच्या बसचा यायचा टायमिंग झालेला. आणि जर तुम्ही पुढे जाऊन उभे नाही राहिलात तर तुम्हाला बसायला सीट किंवा मग मागची सीट भेटते. त्यासाठी मग बस काय आमची आली. तिथून टर्न घेताच क्षणी आम्ही पटकन जाऊन पुढे पहिला नंबर लावला. आणि बसमध्ये चढताच क्षणी माझ्या मैत्रिणीची बॅग आहे ती एका मुलीच्या केसांमध्ये अडकली. मग काय ती काढत होती. नंतरला ती सीटवरती येऊन बसली आणि फायनली आमची बस ही चालू झालेली आहे. आणि आम्ही जातोय आता माझ्या मामाच्या गावी. बसमध्ये तर खूपच मजा येते आणि तेही सुद्धा गावच्या बसमध्ये तर खूपच मजा येते. गावामध्ये कसं मध्येच रस्त्यावरती थांबवून आम्ही शेतामध्ये घर असल्यामुळे मध्येच रस्त्यावर बस थांबवून आम्ही शेतामध्ये चालत जात होतो. चालत जात असताना आम्हाला शेतातूनच चालत जावं लागतं. असा कोणता स्पेसिफिक असा डांबरी रस्ता वगैरे नाही आहे. मला अशी पाय वाटेनेच जावं लागतं शेतामधल्याच छोट्याशा अशा वाटेने. तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळा ऊस आहे, घनदाट असं शेतच आहे पूर्ण. तर फायनली आम्हाला आमच्या कुत्र्याने वेलकम केलेला आहे. आमचा कुत्रा आहे ढम्मी म्हणून. म्हटलं चल इथे जवळ शेत आहे तर शेत पण बघून येऊया, म्हणून आम्ही शेतात गेलो. तर मग काय ढम्मीसुद्धा आमच्या मागोमाग आला लगेच. मामाच्या मुलीने काय मस्त अशी फुलांची झाडं लावली होती. मस्त एक आम्ही जास्वंदामध्ये पण किती प्रकार असतात हे तिने दाखवलं. किती छान अशी फुलं होती. मग काय टॅमॅटोची शेती पण आम्ही बघितली. त्यानंतर त्यानंतर वांगी बघितली, कोबी बघितला. आणि त्यानंतर असं मस्तपैकी बगळा पण आला होता शेतात. गवार शेतामध्ये केली जाते. मिरच्या केल्या जातात. अशा प्रकारे पालक, असं खूप प्रकारच्या शेत्या ह्या केल्या जातात. म्हणजे ह्या असं मध्ये रोपटी घातलेली असतात. आणि जे बाजूला आहे ते हरभरा आहे. हरभऱ्याची भाजीसुद्धा केली जाते. हरभऱ्याची पानं अशी कोचून घ्यायची आणि त्याची सुकवून भाजी पण करतात. आणि ती भाजीसुद्धा चवीला खूप छान होते. मग आम्ही शेतामध्ये सुद्धा फोटो व्हिडिओ करून घेतले. आणि नंतरला गडिंग्लजवरून पॅटीस आणले ते सुद्धा आम्ही खाऊन घेतलं. की सांगा. आता भेटूया नेक्स्ट